माझं नाव सिद्धार्थ. मी पुण्याचा रहिवासी, व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर. माझी दुनिया लॉजिक, कोड आणि डेडलाईनवर चालते. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा एक ठरलेला पॅटर्न असतो, एक अल्गोरिदम, एक प्लस, एक नेहमी दोनच होतो. आणि पुण्याहून नाशिकला रात्रीच्या बसने पोहोचायला किमान 5 ते 6 तास लागतात. हे एक गणित आहे जे कोणीही बदलू शकत नाही. मी असंच मानत होतो त्या रात्रीपर्यंत. ही गोष्ट गेल्या हिवाळ्यातली आहे. मला नाशिकमध्ये एका महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगसाठी अचानक जावं लागलं. फ्लाईट्स महाग होत्या आणि ट्रेनमध्ये तिकीट नव्हतं. शेवटचा पर्याय ते म्हणजे बस. रात्री 9 वाजता मी शिवाजीनगर बस स्थानक येथे पोहोचलो. बहुतेक चांगल्या AC बस निघून गेल्या होत्या. तिकीट खिडकीवर मला सांगण्यात आलं की फक्त एकच बस उरली आहे, 9:30 वाजता सुटणारी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची साधी नॉन AC बस आहे. ही तर लोकल रूटवर चालते ना, खूप वेळ लागेल, मी म्हणालो. नाही साहेब, ही नाईट एक्सप्रेस आहे, सकाळी 4:30 पर्यंत पोहोचवेल. जायचं असेल तर घ्या, नाहीतर सीट रिकामी नाही, क्लर्कने कंटाळवाण्या आवाजात उत्तर दिलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 4:30 म्हणजे साधारण 5.5 तास. ठीक आहे, मी तिकीट घेतलं. बस प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला उभी होती. ती बाकी बसपेक्षा वेगळी दिसत होती. तिचा रंग गडद काळा. तिच्यावरचा STचा लोगोही स्पष्ट दिसत नव्हता. बस जुनी होती, पण विचित्रपणे व्यवस्थित सांभाळलेली वाटत होती. मी आत चढलो. जवळपास सगळ्या सीट्स भरलेल्या होत्या. प्रवासी मात्र विचित्र वाटत होते. कोणीही बोलत नव्हतं. सगळे सरळ समोर बघत शांत बसले होते, जणू एखाद्या अज्ञात प्रवासाला निघालेले. बसच्यात एक ओलसरपणा आणि जुन्या गोळ अगरबत्तीचा मंद वास पसरला होता. नेमकी 9:30 वाजता बस हलली. ना हॉर्न ना आवाज. ती सावलीसारखी बस स्थानकाबाहेर निघून गेली. ड्रायव्हरसुद्धा एक वृद्ध माणूस दिसत होता. त्याने डोक्यावर मफलर घट्ट गुंडाळला होता, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कंडक्टर मात्र मला अजिबात दिसला नाही. बस शहराबाहेर पडली आणि महामार्गावर आली. वेग सामान्य होता. मी थकलो होतो म्हणून डोळे मिटले. अचानक माझी झोप तुटली. बस एका ढाब्यावर थांबली होती. रात्रीचे 12 वाजले होते, म्हणजे आपण 2.5 तास चाललो होतो. कदाचित संगमनेरच्या आसपास असू. मी चहा घ्यायला खाली उतरलो. ढाब्यावाल्याला चहा देताना मी विचारलं, ही बस नाशिकला जाते ना? तो म्हणाला, हो पण साहेब, ही बस थोडी वेगळी आहे. वर्षानुवर्ष बघतोय, कधी वेळ बदलत नाही, कधी ड्रायव्हर बदलत नाही आणि नेहमी वेळेच्या आधी पोहोचते. वेळेच्या आधी? मी हसलो. कसारा घाटात ते शक्य आहे. तो फक्त हसला आणि कामाला लागला. अर्ध्या तासाने बस पुन्हा निघाली. आता पुढे होता महाराष्ट्रातील कुप्रसिद्ध वळणांचा आणि खोल दऱ्यांचा रस्ता. घनदाट अंधार, नागमोडी वळणं, खोल दऱ्या. मी पुन्हा झोपायचा प्रयत्न केला आणि यावेळी मला गाढ झोप लागली. बस थांबल्याच्या आवाजाने माझी झोप उघडली. बाहेर उजाडलं होतं. सकाळची थंड हवा आत येत होती. नाशिक, नाशिक आलं, शेवटचा थांबा, एक आवाज घुमला. मी दचकून उठलो. समोर एक उंच कृश माणूस उभा होता. त्याने जुन्या काळातील खाकी गणवेश घातला होता. चेहरा फिक्कट, जणू रक्ताचं नसल्यासारखा. प्रवासी एकामागून एक शांतपणे खाली उतरू लागले. मी घड्याळ पाहिलं आणि माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं. सकाळचे 3:50 झाले होते. हे अशक्य आहे. बसला 4:30ला पोहोचायचं होतं, म्हणजे ही बस 40 मिनिटं आधी पोहोचली. पुणे ते नाशिकचा साधारण 5 ते 6 तासांचा प्रवास. या बसने तो फक्त 4 तास 20 मिनिटात कसा पूर्ण केला, तेही रात्री कसारा घाटातून. माझं गणित चुकलं होतं किंवा ही बस गणिताच्या नियमांनाच मानत नव्हती. मी मागे वळून बसकडे पाहिलं. ती बस तिथे नव्हती. जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. मी खिशातून मोबाईल काढून वेळ पाहिली. तोच वेळ होता. मी थक्क झालो. गोंधळलेल्या अवस्थेत बसमधून खाली उतरलो. आम्ही नाशिक मध्यवर्ती बस स्थानक येथे उभे होतो. मी इतर प्रवाशांकडे पाहिलं. ते सगळे विचित्र घाईत होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. सगळे एकाच दिशेने बस स्थानकाच्या बाहेर
जलद पावलांनी निघून जात होते. मी स्वतःला समजावलं, कदाचित ड्रायव्हरने बस खूप वेगात चालवली असेल. हो, तसंच झालं असेल. मी सामान उचललं आणि हॉटेलकडे निघालो. त्या दिवशी माझी मीटिंग उत्तम झाली. संध्याकाळी मी नाशिक मॉल रोड परिसरात फेरफटका मारत होतो, पण माझ्या डोक्यातून ती बस काही केल्या जात नव्हती. 40 मिनिटं आधी पोहोचणं ही गोष्ट माझ्या तर्काला पटत नव्हती. मी ठरवलं, परतीचं तिकीट लगेच काढून टाकावं. मी बस स्थानकाच्या तिकीट खिडकीवर गेलो. आज रात्री पुण्याला जाणारी बस आहे का? हो साहेब, एक 9 वाजता व्होल्वो आहे आणि एक 9:30 वाजता साधी बस. 9:30ची नाईट एक्सप्रेस नाही का? मी थोडा सावधपणे विचारलं. नाईट एक्सप्रेस? क्लर्कने भोवया उंचावल्या. नाही साहेब, आमच्या सगळ्या बस लाल आणि हिरव्या आहेत. काळी बस वगैरे काही नाही. तुम्ही कदाचित एखाद्या प्रायव्हेट बसबद्दल बोलत असाल. नाही, मी महाराष्ट्र राज्य परिवहनचीच बस पकडली होती काल रात्री 9:30ची, मी ठामपणे म्हणालो. क्लर्कने संगणकात तपासलं. साहेब, 9:30 वाजता पुण्याहून नाशिकला कोणतीही नाईट एक्सप्रेस नाही. काल रात्रीची शेवटची बस साधी होती आणि ती सकाळी 5:30ला पोहोचली. माझं डोकंच फिरलं. काय? पण मी काल तर 9:30च्या बसने आलो. कदाचित तुमच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी थरथरत्या हातांनी खिशातून तिकीट काढलं. हे बघा, तुमचंच तिकीट आहे. त्याने तिकीट हातात घेतलं आणि त्याचा चेहरा पांढरा फटक झाला. हे तिकीट तुम्हाला कुठून मिळालं? काल रात्री पुण्यातून घेतलं. नाही, हे शक्यच नाही, तो अळखळला. या तिकिटाचे डिझाईन हे तर 20 वर्षापूर्वीचं आहे. आम्ही आता अशी तिकीटं वापरत नाहीत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो पुढे म्हणाला, आणि ती काळी बस ज्याला लोक नाईट एक्सप्रेस म्हणायचे, ती 20 वर्षापूर्वीच बंद झाली. का? त्याने आजूबाजूला पाहिलं. आवाज हळू केला. एक भयानक अपघात झाला होता साहेब. हे शब्द माझ्या कानात स्फोटासारखे घुमले. साधारण 20 वर्षापूर्वी हिवाळ्यातील एका रात्री ती काळी बस नाशिकहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. कसरा घाटात एक धोकादायक अंध वळण आहे. तो थांबला. त्या वळणाला लोक भूताचं वळण म्हणतात. मुसळधार पाऊस आणि धुकं होतं. बस घसरली आणि हजारो फूट खोल दरीत कोसळली. माझं हृदय गोठलं. कोणीच वाचलं नाही. ड्रायव्हर, कंडक्टर सगळे 40 प्रवासी जागीच ठार झाले. बसचा पूर्ण मलबाही कधी सापडला नाही. लोक म्हणतात आजही त्या दरीतून रात्री किंकाळण्याचे आवाज येतात. पण मी तर काल त्याच बसमध्ये होतो. ते शक्य नाही साहेब. त्याने माझी गोष्ट तोडली. कदाचित तुम्हाला वाईट स्वप्न पडलं असेल किंवा एखादी साधी प्रायव्हेट बस असेल, पण मला ठाऊक होतं ते स्वप्न नव्हतं. माझ्या हातातलं तिकीट खरं होतं. मी काउंटरवरून दूर गेलो आणि एका बाकावर जाऊन बसलो. माझं डोकं काम करत नव्हतं. जर ते सगळे 20 वर्षापूर्वीच मेले होते तर मी काल कोणासोबत प्रवास केला? तो ड्रायव्हर, तो पिवळसर चेहऱ्याचा कंडक्टर, त्या शांत सवाऱ्या, ते सगळे आत्मे होते का? आणि ती बस ती 40 मिनिटं आधी कशी पोहोचली? मी वेडा होईन असं वाटायला लागलं. पण एक गोष्ट निश्चित होती, मला या अपघाताबद्दल सगळं शोधायचं होतं. काय घडलं होतं त्या रात्री आणि मी नेमका कोणत्या बसमध्ये प्रवास केला होता? मी नाशिकमधील एका जुन्या स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित त्यांच्या संग्रहात काहीतरी सापडेल. कार्यालयात एका वृद्ध ग्रंथपालाच्या मदतीने मी 20 वर्षापूर्वीच्या वर्तमानपत्राच्या फायली चाळायला सुरुवात केली आणि मग मला ती बातमी सापडली. तारीख होती 15 डिसेंबर. शीर्षक होतं, महाराष्ट्र राज्य परिवहनची बस दरीत कोसळली, 42 जणांचा दुर्दैवी मृत्यू. बातमीसोबत एक धुसर कृष्णधवल छायाचित्र होतं. तुटलेली रेलिंग, दरीकडे गेलेले टायरचे ठसे आणि खोल अंधारात डोकावणाऱ्या बचाव पथकांच्या सावल्या. मी थरथरत्या हातांनी संपूर्ण बातमी वाचली. त्यात लिहिलं होतं, बस रात्री 9:30 वाजता नाशिकहून पुण्याकडे निघाली होती आणि अपघात साधारण 12:30च्या सुमारास झाला. मृतांची यादीही दिली होती. ड्रायव्हरचं नाव जगन्नाथ पाटील, कंडक्टर प्रेमचंद सावंत आणि मग प्रवाशांची नावं. मी एक एक नाव वाचत गेलो आणि प्रत्येक नावाबरोबर माझं हृदय आणखी जोरात धडधडू लागलं. गजानन आणि कमला जोशी, ते वृद्ध दाम्पत्य, सुनील शिंदे वय 22, तो एक तरुण होता, एक अज्ञात महिला,
ते सगळेच, हो ते सगळेच, मी ज्या कारमध्ये बसलो होतो ते सगळे त्यातच होते आणि त्या रात्रीच ते सगळे मरण पावले होते. मग काल ते माझ्यासोबत काय करत होते? माझा श्वास अडकला आणि मग मी यादीतील शेवटचं नाव वाचलं. यादीत 40 प्रवाशांची नावं होती, पण 41वं नाव अज्ञात पुरुष, वय अंदाजे 25 ते 30, ओळख पटलेली नाही. खिशातून पुण्यातील एका चित्रपटगृहाचं तिकीट सापडलं. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. एक अज्ञात प्रवासी. मला त्या ढाब्याचं वाक्य आठवलं. वर्षानुवर्ष बघतोय, ड्रायव्हर बदलत नाही, वेळ बदलत नाही. माझ्या डोक्यात एक भयानक सिद्धांत आकार घेऊ लागला. काय ती बस गेली 20 वर्ष दररोज आपला शेवटचा अपूर्ण प्रवास पूर्ण करत असावी? काय त्या आत्म्या प्रत्येक रात्री नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्याहून नाशिककडे एका न संपणाऱ्या चक्रात अडकल्या असाव्यात? आणि मी चुकून त्यांच्या त्या भुताटकी बसमध्ये चढलो होतो. पण एक प्रश्न अजूनही डोक्यात फिरत होता. ती बस 40 मिनिटं आधी कशी पोहोचली? मी वर्तमानपत्र कार्यालयातून बाहेर पडलो. संध्याकाळ होत आली होती. आज रात्री मला पुण्याला परत जायचं होतं, पण आता कोणत्याही बसमध्ये बसण्याचा विचारसुद्धा मला घाबरवत होता. मी ठरवलं, काहीही झालं तरी टॅक्सीनेच जाईन, महाग असले तरी चालेल. मी बस स्थानकावर माझं सामान घ्यायला गेलो आणि तेव्हाच मी तिला पाहिलं. प्लॅटफॉर्मच्या अगदी शेवटच्या टोकाला तीच काळी बस उभी होती. आता ती पुण्याकडे जाण्यासाठी तयार होती. रात्रीचे 9:30 वाजायला काही क्षण उरले होते. बसच्या दरवाजात तोच उंच पिवळसा चेहऱ्याचा कंडक्टर उभा होता, प्रेमचंद सावंत, आणि तो थेट माझ्याकडेच बघत होता, हसत. ते स्मितहास्य नव्हतं, ते एक आमंत्रण होतं. या सिद्धार्थ, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. मी घाबरून मागे सरकलो, गर्दीत मिसळायचा प्रयत्न करू लागलो. बसमध्ये प्रवासी चढत होते, पण यावेळी ते कालचे शांत निर्विकार चेहरे नव्हते. हे सगळे जिवंत लोक होते, हसत बोलत सामान सांभाळत. क्षणभर माझ्या मनात शंका आली. मिस वेळा तर होत नाही ना? ती बस खरीच आहे का? तेवढे ते कुटुंब माझ्या शेजारून गेलं, पती पत्नी आणि एक लहान मुलगी. लवकर चला, 9:30ची नाईट एक्सप्रेस सुटेल, पती म्हणाला. ती तिघेही त्या काळ्या बसकडे जात होते. थांबा, मी जोरात ओरडलो. त्या बसमध्ये जाऊ नका. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. का, काय झालं? त्या माणसाने विचारलं. ती बस ठीक नाही, मी अडखळलो. तेवढ्यात प्रेमचंद माझ्याजवळ आला. काय झालं साहेब, काही अडचण आहे का? त्याचा आवाज अगदी सामान्य होता. तू तर? हो, मी प्रेमचंद सावंत, या बसचा कंडक्टर. काल रात्री तुम्ही आमच्यासोबत नाशिकला आला होता, बरोबर? तुमचा प्रवास कसा झाला? मी निशब्द झालो. तो जणू काही सगळं अगदी नैसर्गिक असल्यासारखं बोलत होता. या साहेब, तुमची पुण्याची तिकीट आधीच बुक आहे, सीट नंबर 13. सीट नंबर 13? नाही, मी येणार नाही. मी मागे सरकलो. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हळूहळू विरलं. त्याच्या डोळ्यात क्षणभर तीच पोकळी चमकली. जावंच लागेल साहेब, प्रवास अपूर्ण ठेवत नाहीत, असं म्हणत तो पुन्हा बसकडे वळला. ते कुटुंब आणि इतर लोक माझं बोलणं दुर्लक्षित करून बसमध्ये चढले. मी तिथेच उभा राहिलो. बसचं दार हळूच बंद झालं आणि त्या काळ्या बसच्या आतून मला एका क्षणासाठी सीट नंबर 13वर कोणीतरी बसलेलं दिसलं. त्याचा चेहरा माझ्यासारखाच होता. आणि नेमकी 9:30 वाजता ती काळी बस पुन्हा एकदा शांतपणे नाशिक बसस्थानकातून बाहेर पडली. माझ्या डोळ्यांसमोर ती बस स्थानकाच्या वळणावरून वळली आणि अंधारात विरून गेली. मी तिथेच थिजून उभा राहिलो. माझ्या कानात प्रेमचंद सावंतचे ते शेवटचे शब्द घुमत होते, प्रवास अपूर्ण ठेवत नाहीत. माझ्या आत एक भयंकर संघर्ष सुरू झाला. माझं डोकं सांगत होतं, पळून जा सिद्धार्थ, ही तुझी लढाई नाही. तू इशारा दिलास, त्यांनी ऐकलं नाही, स्वतःचा जीव वाचव. पण माझं हृदय त्या छोट्या मुलीचा विचार करत होतं, त्या निष्पाप लोकांचा विचार करत होतं, ज्यांना माहीतही नव्हतं की ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघाले आहेत. मी त्यांना मरू देऊ इच्छित नव्हतो. मी निर्णय घेतला. मी बस स्थानकाबाहेर धावलो आणि टॅक्सी स्टँडकडे पळालो. एक टॅक्सी हवी, लगेच. एक ड्रायव्हर गाडी साफ करत उभा होता. तो माझ्याकडे आला. कुठे जायचं साहेब? पुणे, आणि आत्ताच इथून निघालेल्या त्या काळ्या बसचा पाठलाग करायचा आहे. मी तुम्हाला हवे ते पैसे देईन. त्याने माझ्याकडे संशयाने पाहिलं.
त्या बसचा पाठलाग? का साहेब? प्रश्न विचारू नका, फक्त चला. मी जवळजवळ ओरडलो. कदाचित माझ्या आवाजातील भीती किंवा पैशांचा मोह. तो तयार झाला. आमची टॅक्सी अंधाऱ्या रस्त्यावरून त्या बसच्या मागे धावू लागली. जरा वेग वाढवा, मी म्हणालो. साहेब, हा घाट रस्ता आहे. पुढे भुताचं वळण येईल. रात्री वेगात चालवणं धोकादायक आहे. बस नजरेआड होऊ देऊ नका, मी दात खात म्हणालो. काही वेळाने दूरवर त्या काळ्या बसच्या मागच्या लाल दिव्यांची झलक दिसली. पाठलाग सुरू झाला. पळण्यासाठी नाही, वाचवण्यासाठी. काय चाललंय साहेब? पोलीस केस आहे का? ड्रायव्हरने शेवटी विचारलं. मी खोल श्वास घेतला. त्याहून वाईट. आणि मग मी त्याला सगळं सांगितलं. माझा कालचा प्रवास, 40 मिनिटं आधी पोहोचणं, वर्तमानपत्रातील अपघाताची बातमी आणि त्या बसमध्ये बसलेले निष्पाप लोक. तो आधी हसला. साहेब, तुम्ही शिकलेले माणूस दिसता. अशा गोष्टींवर विश्वास ठेवता? मीही ठेवत नव्हतो, मी म्हणालो. पण आता माझ्याकडे पर्याय नाही. फक्त मदत करा. आपण त्यांना वाचवू शकतो. माझ्या आवाजातला थरकाप कदाचित त्याला जाणवला. त्याचा चेहराही गंभीर झाला. अपघात 12:30ला झाला होता, मी पुटपुटलो. घड्याळात 11 वाजत होते. आपल्याकडे साधारण 1.5 तास होता. आपण त्या बसला त्या वळणापूर्वी थांबवला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. पण कसं? माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली. पोलीस. पण आपण त्यांना भूताची गोष्ट सांगणार नाही. आपण सांगू, ड्रायव्हर दारू पिऊन बस चालवत आहे. प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. मी 100वर फोन लावला. हॅलो, मी सिद्धार्थ बोलतोय. कसारा घाट रस्त्यावर एक काळी बस आहे. ड्रायव्हर बहुतेक नशेत आहे. बस अतिशय धोकादायक पद्धतीने चालवत आहे. कृपया लगेच कारवाई करा. ऑपरेटरने माहिती घेतली. ठीक आहे, पुढच्या पोलीस नाक्यावर आम्ही कळवतो. पुढचा नाका घाटातच त्या धोकादायक वळणापूर्वी होता. आता आपल्याकडे एक आशा होती. दूरवर आम्हाला लाल निळे दिवे चमकताना दिसले. पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता अडवला होता. आता ती नक्की थांबेल. मी सुटकेचा श्वास घेतला. काळी बस नाक्याजवळ आली. तिने वेग कमी केला. 2 पोलीस पुढे गेले. बस साईडला घ्या, एक जण ओरडला. बस थांबली. आम्ही थोड्या अंतरावरून सगळं पाहत होतो. एक पोलीस ड्रायव्हरच्या दाराजवळ गेला. बाहेर या, लायसन्स दाखवा. बसचं दार हळूच उघडलं, पण त्यातून तो वृद्ध ड्रायव्हर बाहेर आला नाही. त्याऐवजी तोच पिवळसर चेहरा, प्रेमचंद सावंत. तो शांतपणे खाली उतरला. पोलिसांकडे पाहून हसला. काय झालं साहेब? तुमच्यावर तक्रार आहे. तुम्ही नशेत गाडी चालवत आहात. नशा? प्रेमचंद हसला. साहेब, आम्ही तर फक्त आमचं काम करतोय. प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवतोय. आणि अचानक बसच्या आतून किंकाळ्या उठल्या. वाचवा, आम्हाला वाचवा. ही बस आम्हाला कुठेतरी घेऊन चालली आहे. त्या जिवंत प्रवाशांच्या आवाजात आता भीती होती, खरी भीती. प्रेमचंद हळूच मागे वळला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच पोकळी चमकली आणि त्याने हळू आवाजात म्हटलं, वेळ झाली आहे. बसच्या हेडलाईट्स अचानक विझल्या आणि क्षणभर संपूर्ण घाट अंधारात बुडाला. आता पोलिसांनाही खात्री झाली होती की काहीतरी गंभीर बिनसलं आहे. एका पोलिसाने प्रेमचंद सावंतला पकडण्याचा प्रयत्न केला, पण जसं त्याचा हात प्रेमचंदच्या खांद्याला स्पर्श करायला गेला, त्याचा हात त्याच्या शरीरातून आरपार गेला. पोलीस भीतीने किंचाळत मागे सरकला. प्रेमचंद खदखदून हसला. एक भयानक दरीत घुमणारी हसू. सांगितलं होतं ना, प्रवास अपूर्ण ठेवत नाही. तो परत बसमध्ये चढला. दार बंद झालं आणि बसने बॅरिकेड तोडत सरळ पुढे झेप घेतली. पोलीस अवाक होऊन उभे राहिले. आपली योजना फसली होती. आता तिला कोणी थांबवू शकत नाही. टॅक्सी ड्रायव्हर थरथरत्या आवाजात म्हणाला, ती सरळ भूताच्या वळणाकडे जात आहे. माझ्या डोळ्यांसमोर त्या लहान मुलीचा चेहरा तरळला. नाही, मी पुटपुटलो. एक मार्ग आहे. मला त्या वळणावर सोडा. साहेब, तुम्ही वेडे झाले आहात का? हो कदाचित, पण मला प्रयत्न करायलाच हवा. त्याने मला वळणापूर्वी थोडं अंतरावर उतरवलं. सांभाळा. आणि तो गाडी वळवून निघून गेला. आता मी एकटाच होतो. त्या अंधाऱ्या थंड रात्री समोर हजारो फूट खोल दरी. एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजूला असीम अंधार. खाली कुठेतरी नदी वाहत असावी, पण वरून काहीच दिसत नव्हतं. फक्त वाऱ्याचा आवाज, दूरवर बसच्या इंजिनाचा आवाज जवळ येत होता. माझ्याकडे कोणतीही योजना नव्हती, शस्त्र नव्हतं,
फक्त एक हट्ट, इतिहास पुन्हा घडू देणार नाही. वळणाच्या कडेला एक छोटी दगडी देवळी होती. बहुधा अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या स्मरणार्थ मी हात जोडले. तेव्हा धैर्य दे. बस आता अगदी जवळ आली होती. तिच्या 2 हेडलाईट्स जणू अंधारात जळणाऱ्या 2 डोळ्यांसारख्या. मी रस्त्याच्या मधोमध जाऊन उभा राहिलो. बस वेगात माझ्याकडे येत होती. मी डोळे मिटले. कान फाडणारा ब्रेकचा आवाज झाला. मी डोळे उघडले. ती काळी बस माझ्यापासून काही इंचावर थांबली होती. इंजिन गुरगुरत होतं, जणू रागावलेला पशु. दार उघडलं. प्रेमचंद खाली उतरला. यावेळी त्याच्या डोळ्यात हसू नव्हतं, फक्त राग. तू पुन्हा आमच्या मार्गात काय येतोस? कारण हा मार्ग मृत्यूकडे जातो. मी ओरडलो. तू या निष्पाप लोकांना मारू शकत नाहीस. तो कोरडं हसला. आम्ही कुणाला मारत नाही. आम्ही फक्त आमचा अधुरा प्रवास पूर्ण करतो. पण हे लोक त्या प्रवासाचा भाग नाहीत. आता आहेत. जो कोणी या बसमध्ये चढतो तो आमचा होतो. हा नियम आहे. मी हा नियम मानत नाही. तो माझ्याजवळ झोकला. आणि तू काय करणार? आम्हाला स्पर्शही करू शकत नाहीस. तो बरोबर होता. मी एका आत्म्याशी कसं लढणार? अचानक मला ढाबेवाल्याचं वाक्य आठवलं. नेहमी वेळेच्या आधी पोहोचते. तुम्ही 40 मिनिटं आधी कसे पोहोचलात? मी विचारलं. प्रेमचंद क्षणभर थबकला. वेळ? आमच्यासाठी वेळ थांबली आहे. कशात? त्याच्या आवाजात पहिल्यांदाच वेदना उमटली. त्या एका क्षणात जेव्हा बस या वळणावरून घसरली, तो पुढे म्हणाला, दरीच्या तळाशी पोहोचायला आम्हाला 40 सेकंद लागले होते. आजही आम्ही दररोज त्या 40 सेकंदात अडकलो आहोत. मी स्तब्ध झालो. ते 40 मिनिटं आधी पोहोचत नव्हते. त्यांचा प्रवास 40 सेकंदातच संपत होता. दररोज. मग हे लोक? मी बसमधल्या प्रवाशांकडे बोट दाखवलं. हेही आमच्यासोबत तेच 40 सेकंद पुन्हा पुन्हा जगतील, कायमचे. हे मृत्यूपेक्षा भयंकर होतं. एकच क्षण पुन्हा पुन्हा मरायचं. तेव्हा माझी नजर डॅशबोर्डवर पडली. ड्रायव्हरच्या सीटसमोर एक जुनी पितळी घड्याळ होती. ती बंद होती आणि तिच्या सोया अडकल्या होत्या. 12:29 आणि 20 सेकंदावर. अपघाताचा क्षण. ती घडी. मी पुटपुटलो. प्रेमचंद म्हणाला, जोपर्यंत ती थांबलेली आहे आम्हीही थांबलेलो आहोत. जर मी ती पुन्हा चालू केली तर? तो हसला. ती वेळेची घडी आहे. तिला फक्त तोच स्पर्श करू शकतो जो त्या क्षणाचा भाग आहे. म्हणजे त्या 42 आत्म्यांपैकी कोणी एक. मी निराश झालो. तेवढ्यात बसमध्ये त्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज घुमला. प्रेमचंदच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटली. बाळ, तो पुटपुटला. तू तिलाही त्या 40 सेकंदात कैद करणार आहेस? मी विचारलं. तो शांत झाला. तेवढ्या ड्रायव्हर जगन्नाथ पाटील त्याने हळूच मान वळवली. त्याचा पारदर्शक हात घड्याळाकडे गेला आणि मग माझ्याकडे. जणू तो म्हणत होता, तू कर. मला अचानक समजलं मी त्या क्षणाचा भाग होतो. कारण त्या वर्तमानपत्रात 41वर नाव होतं. अज्ञात प्रवासी, वय 25 ते 30, खिशात पुण्याच्या चित्रपटाचं तिकीट. तो मी होतो. मीच तो 41वा प्रवासी होतो. 20 वर्षापूर्वी. कदाचित त्या रात्री मीही त्या बसमध्ये होतो आणि आजपर्यंत मला आठवत नव्हतं. माझा श्वास अडखळला. मी पुढे पाऊल टाकलं आणि त्या थांबलेल्या घड्याळाला स्पर्श केला. हो, मी त्या काळ्या बसमध्ये चढलो होतो. मी तिचं तिकीट घेतलं होतं. मी त्यांच्या मोजणीतला 43वा प्रवासी होतो. म्हणजे मी आता त्यांच्यापैकीच एक होतो. हा विचार इतका भयावह होता की माझे हातपाय थरथरू लागले. पण त्याच वेळी माझ्याकडे एक संधी होती. मी प्रेमचंदला जोरात ढकललं आणि बसमध्ये धावलो. नाही, तो किंचाळला. मी थेट ड्रायव्हर सीटच्या जवळ पोहोचलो. माझ्यासमोर ती जुनी पितळी घड्याळ होती. बंद. 12:29 आणि 20 सेकंदावर अडकलेली. मी थरथरत्या हाताने तिला स्पर्श केला. क्षणात माझ्या शरीरातून विजेचा झटका गेला. माझ्या भोवती वेळ फिरू लागली. मला हजारो दृश्य दिसू लागली. ती बस, ते वळणं, ती दरी, लोकांच्या किंकाळ्या, 20 वर्षाचं दुःख. एका क्षणात माझ्या शिरलं. पण मी हार मानली नाही. मी त्या घड्याळाची किल्ली पकडली आणि फिरवली. घड्याळ चालू झालं. तो आवाज फक्त घड्याळाचा नव्हता. तो थांबलेल्या वेळेचा, पुन्हा सुरू होण्याचा आवाज होता. पश्चात सगळं बदलायला लागलं. जिवंत प्रवासी जे आतापर्यंत बेशुद्ध किंवा घाबरलेले होते, एक एक करून शुद्धीवर येऊ लागले. आपण कुठे आहोत? बस थांबली का?
त्यांना काहीच आठवत नव्हतं. प्रेमचंद, जो काही क्षणापूर्वी रागाने पेटला होता, आता शांतपणे त्या चालत्या घड्याळाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू शांती पसरत होती. ड्रायव्हर जगन्नाथ पाटील सरळ बसला होता. दोन्ही हात स्टेअरिंगवर होते आणि त्या 20 वर्षापासून भटकणाऱ्या आत्मा धुसर पारदर्शक आकृतीमध्ये प्रकट होऊ लागल्या. त्या सर्व घड्याळाकडे पाहत होत्या. सुया पुढे सरकत होत्या. 21 सेकंद, 22 सेकंद, ते 40 सेकंद पुन्हा सुरू झाले. पण यावेळी ते अंतहीन नव्हते. बस हळूहळू पुढे सरकली. अरे, पुढे दरी आहे, एक जिवंत प्रवासी किंचाळला. सगळे शांत बसा, डोळे बंद करा, मी ओरडलो. मी ड्रायव्हरच्या सीट शेजारी उभा होतो. माझ्या बाजूला जगन्नाथची आत्मा बस चालवत होती. मागे प्रेमचंद शांत उभा होता. बसचा वेग वाढला. ती त्या धोकादायक वळणाकडे झेपावत होती. 30 सेकंद, 31 सेकंद, बस वळणावर पोहोचली. 20 वर्षापूर्वी जिथे सगळं संपलं होतं, पण यावेळी बस घसरली नाही, ती हवेत तरंगू लागली. ती रस्त्यापासून वर उचलली गेली आणि दरीच्या वरून हवेत पुढे जाऊ लागली. जणू त्या दरीवर एक अदृश्य पूल होता. खिडकीबाहेर चांदण्यात खाली खोल अंधार दिसत होता. हलका धक्का बसला आणि बस परत रस्त्यावर उतरली. आम्ही वळण पार केलं होतं. घड्याळाची टिकटिक थांबली नाही, पण आता ती पुढची वेळ दाखवत होती. बस हळूच रस्त्याच्या कडेला थांबली. इंजिन आपोआप बंद झालं. पूर्ण शांतता. मी आत्म्याकडे पाहिलं. प्रेमचंद माझ्याकडे हसला. यावेळी खरं हसू. धन्यवाद. जगन्नाथने मान झुकवली आणि एक एक करून सगळ्या आत्मा प्रकाश कण्यात रूपांतरित होऊन बसच्या खिडक्यातून बाहेर गेल्या आणि आकाशात विलीन झाल्या. त्यांचा 40 सेकंदाचा अधुरा प्रवास पूर्ण झाला होता. त्यांना मुक्ती मिळाली होती. बसच्या आत फक्त जिवंत लोक उरले होते. हे काय झालं? बस हवेत कशी गेली? डोंगरात धुक्यामुळे भ्रम होतो कधी कधी. मी खोटं सांगितलं, पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, माझं काय? मीही तर 43वा प्रवासी होतो. तेवढ्यात प्रेमचंदची आत्मा अजून पूर्णपणे विरली नव्हती. ती माझ्याजवळ आली. तो आमच्यासारखा नाही सिद्धार्थ. पण मी तर 43वा प्रवासी होतो. हो, पण प्रत्येक प्रवासाचं तिकीट वेगळं असतं. तुझं तिकीट परतीचं आहे. त्यानं आपला पारदर्शक हात माझ्या छातीवर ठेवला. उबदार ऊर्जा जाणवली. माझ्या हातातलं ते 20 वर्षापूर्वीचं तिकीट हळूहळू राख होऊन उडून गेलं. आता तू मुक्त आहेस. आणि तोही प्रकाशात विलीन झाला. मी सीटवर कोसळलो. रात्री आम्ही पोलिसांना फक्त इतकं सांगितलं, बस बिघडली होती. सकाळी दुसरी बस आली. प्रवासी निघून गेले. त्यांना फक्त एक विचित्र स्वप्न आठवत होतं. त्या घटनेनंतर मी माझी नोकरी सोडली. कोड, लॉजिक, अल्गोरिदम, मी त्या जगात परत जाऊ शकलो नाही. मी नाशिकजवळच राहायला आलो. आता लोक म्हणतात, कसारा घाट पूर्वीसारखा धोकादायक राहिलेला नाही. अपघात कमी झाले आहेत. पण ती काळी बस, ती पुन्हा कधीच कुणाला दिसली नाही. आता मी नाशिकमध्ये एक छोटासा कॅफे चालवतो, डोंगराच्या कुशीत.